नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदाचा जावो. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपला लाडका दुवादशमी हिंद केसरी बक्कासूरबद्दलची अपडेट देणार आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. की बक्कासूर आता कोणत्या मैदानात पळणार आहे, किती दिवस आरामावर असणार आहे, याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. चला तर मित्रांनो, आपला लाडका दुवादशमी हिंद केसरी बक्कासूर 15ला पळेल का 16ला पळेल? 16ला तुम्हाला माहीतच असेल, एक भव्य दिव्य असं मोठं मैदान आहे शहापूरला, मुंबई येथे 3 लाखाचं मैदान आहे. या मैदानात बक्कासूर पळेल का? तर मित्रांनो, नाही. बक्कासूर आपल्याला या मोठ्या मैदानात पळताना पाहायला मिळणार नाही. मग नक्की कोणत्या मैदानात पळेल बक्कासूर? तर मित्रांनो, आपला लाडका दुवादशमी हिंद केसरी बक्कासूर, बैलगाडी क्षेत्रातला देव आपला लाडका बक्कासूर मित्रांनो उद्या आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. तर हे मैदान नक्की कोणतं आहे हे देखील जाणून घेऊया. मित्रांनो, उद्या एक भव्य दिव्य असं मौजे कासार शिरंबे तालुका कराड या ठिकाणी एक भव्य दिव्य असं मित्रांनो ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान आहे. आणि हे मैदान मित्रांनो विना प्रवेश फी, अतिशय सुंदर असा उपक्रम, गोरगरीब बैलगाडी मालकांसाठी अतिशय सुंदर असा उपक्रम या कासार शिरंबेकरांनी आयोजित केलेला आहे. म्हणजेच या मैदानामध्ये कोणतीच प्रवेश फी नसणार आहे मित्रांनो. त्यामुळं अनेक गाड्या नोंद होतील, अनेक अंधारातली बैल उजेडात येतील मित्रांनो या कासार शिरंबे मैदानामध्ये. आणि याच मैदानामध्ये आपला लाडका देव बक्कासूर 100% पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. बक्कासूरचे बॅनर देखील व्हायरल झालेले आहेत मित्रांनो. त्यामुळे या मैदानात आपल्याला बक्कासूर 100% पळताना पाहायला मिळेल. राहिला प्रश्न महाराजचा. महाराज मित्रांनो कोणत्या मैदानात पळेल? तर मित्रांनो नाही, महाराज सध्या तरी आरामावरच असणार आहे काही दिवस, कारण महाराज देखील 2 दिवस सलग पळाला. त्यामुळं काही दिवस आरामावरच असणार आहे. कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान इथे टॉपच्या नियोजनात महाराज पळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, विठ्ठल भूतकर राजेश शेठ जाधव खलिवडे यांच्या नंदीची अपडेट. काल भुंगा फायनलसाठी पात्र ठरला, गुलालाचा मानकरी ठरला मित्रांनो. पळून 2 नंबर केला, गाडी फॉल झाली. चिक्या तेजा अपडेट. मित्रांनो, चिक्या आणि तेजा हे दोन्ही नंदी आपल्याला अजून काही दिवस आरामावरच दिसणार आहे. दोन्ही नंदी इंजुरीमुळे थोडे आरामावर असणार आहे. कोरेगावचं मैदान येते, त्या मैदानाच्या अनुषंगानं हा आराम असणार आहे. आणि नक्कीच कोरेगाव मैदानातच हे नंदी पळताना पाहायला मिळतील. कदाचित उद्या आपल्याला तेजा पळताना पाहायला मिळू शकतो, अंदाजित आहे मित्रांनो. नक्कीच ओरिजिनल अपडेट काढून तुमच्यापर्यंत आपण पोचवण्याचा प्रयत्न करू, पण काही दिवस आरामावरच असण्याची शक्यता आहे चिक्या तरी. तर मित्रांनो, आजची ही अपडेट आपली होती. उद्याच्या मैदानासाठी बक्कासूरला शुभेच्छा देऊया. धन्यवाद.